आपण पाहत आहात जोश मराठी। पाहूया काही ठळक बातम्या। पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि रासायनिक खतांच्या वाढत्या दरांविरोधात अंजनगाव सुरजी तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे। महागाई वाढवणाऱ्या सरकारचा निषेध असो, महागाई वाढवणाऱ्या सरकारचा तालुकाभर तीव्र जनांदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। अंजनगाव सुरजी येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि रासायनिक खतांच्या सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्ग आर्थिक संकटात सापडल्याची भूमिका काँग्रेसने मांडली। डिझेलचे भाव 10 ते 12 रुपयांनी वाढले, गॅस सिलेंडर 1011च्या पुढे चाललं गेलं, सर्व खताचे भाव जे आहेत दामदुप्पट होऊन आले। शेतकऱ्यांनी काम कसं करावं, अशी एवढी गंभीर परिस्थिती देशात चालू असताना देशातले नेते मंडळी सर्व फक्त आयोजनात चालू आहे, कुंभमेळ्यासाठी आयोजन चालू आहे, वेगवेगळ्या निवडणुकांसाठी पैसा खर्च करणं चालू आहे, या जनतेला वाऱ्यावर सोडलं। म्हणून आम्हाला यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पेट्रोल, डिझेल दरवाढ तात्काळ मागे घेणे, ग्रामीण भागातील इंधन टंचाई दूर करणे आणि इंधनाचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली। निवेदन सादर करताना शहराध्यक्ष, विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोश मराठी, अंजनगाव सुरजी।